नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ आहे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलच्या बद्दल, जो आहे पार्ट नंबर 4. आता बघा मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये नाही का, आता लिनियर इक्वेशन जो आहे तो आहे आपला ह्या फॉर्ममध्ये ax प्लस बी इक्वल टू सी एक्स प्लस डी. ह्या फॉर्ममध्ये आपल्याकडे आता हा लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी, की व्हेरिएबल्सच्या टर्म जे आहे ह्या लेफ्ट हँड साईडला घ्यायच्या आहे आणि कॉन्स्टंटच्या टर्म ह्या आपल्याला राईट साईडला घ्यायच्या आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण आपण काय करणार आहे, 1 बाय 1 प्रत्येक टर्मला आपण ट्रान्सफर करू. ठीक आहे. बघा आता इथे जसं तुम्हाला इथे फर्स्ट क्वेश्चन जो दिला 5y - 3 = 15. यात बघा इथे आपल्याला व्हेरिएबलच्या टर्म पूर्ण लेफ्ट हँड साईडला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हा -3 जो आहे हा -3 तुम्हाला न्यावा लागेल राईट साईडला. ठीक आहे. आता -3 जेव्हा जाईल राईट साईडला तर तो होऊन जाईल +3. म्हणजे तुम्हाला इथे 5y तसंच लिहायचं इथे इक्वल टू 3y - 5. बघा हा तुमचा -3 जो होता हा राईट साईडला चालला तर हा झाला इथे +3. ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये आता आपल्याला इथे काय पाहिजे ह्या ठिकाणी, की व्हेरिएबलच्या टर्म्स पूर्ण लेफ्ट साईडला पाहिजे. आता बघा राईट साईडला एकच व्हेरिएबलची टर्म आहे, ती आहे कोणती 3y. ठीक आहे. याला घेऊन जाऊ आपण लेफ्ट साईडला. आता तुमचा हा +3y जो आहे हा बनतो ह्या ठिकाणी -3y आणि इक्वल टू राईट साईडला काय उरणार -5 + 3 हे ॲज इट इज उरणार. आता बघा याच्यामध्ये 5 - 3 तुम्हाला याचा आन्सर भेटणार ह्या ठिकाणी काय 2y इक्वल टू परत 5 - 3 काय भेटणार 2 आणि बिगर नंबर साईन, बिगर नंबर तुमच्याकडे आहे हा 5. ह्या 5चं साईन काय ह्या ठिकाणी निगेटिव्ह. ठीक आहे. आता आपल्याकडे हा जो 2 आहे हा 2 मल्टिप्लायचा हा जाईल ह्या -2च्या डिवाईडला जाईल. म्हणजे तुम्हाला yची व्हॅल्यू भेटते ह्या ठिकाणी -2/2. ठीक आहे. आता y 2/2 म्हणजे 2ने जर 2ला डिवाईड केलं तर आन्सर भेटणार 1. पण इथे हा निगेटिव्ह आणि हा इथे काय आहे पॉझिटिव्ह. निगेटिव्ह डिवाइड बाय पॉझिटिव्ह याचा आन्सर असते ह्या ठिकाणी ऑलवेज निगेटिव्ह असते. म्हणजे इथे आपल्याला yची व्हॅल्यू जी भेटलेली आहे ती भेटलेली आहे -1. ठीक आहे. आता सेम हाच एक पॅटर्न आहे. ह्याच पॅटर्नमध्ये अजून एक क्वेश्चन बघू. म्हणजे तुम्हाला हा पूर्ण टॉपिक कळून जाईल कसा करायचा आहे. बघा सपोज इथे आता मी एक क्वेश्चन घेतला 2x - 1 इक्वल टू 14 - x. आता बघा ह्या पॅटर्नमध्ये पण सेम दिलेलं आहे, की तुम्हाला व्हेरिएबल्सच्या टर्म लेफ्ट साईडला घ्यायच्या आणि कॉन्स्टंट टर्म राईट साईडला घ्यायच्या. तर काय करणार आपण इथे हा पहिले +1 हा घेऊन जाऊ राईट साईडला. म्हणजे तुम्हाला इथे काय भेटणार 2x इक्वल टू 14 - x आणि -1चा झाला ह्या ठिकाणी काय +1. ठीक आहे. आता इथे आपल्याकडे हा -x आहे जो राईट साईडला आहे. ह्या -xला आपण घेऊन जाऊ लेफ्ट साईडला. आता -x जो आहे लेफ्ट साईडला गेल्यावर तो होऊन जाईल ह्या ठिकाणी +x इक्वल टू इथे काय उरलं तर राईट साईडला 14 + 1 ह्या टर्म्स आपल्याकडे रिमेनिंग उरलेल्या आहे. आता बघा इथे आपल्याकडे x जो आहे याचा कोइफिशियंट काहीच नाही दिलेला आहे. म्हणजे हा असतो काय असतो नेहमी 1. म्हणजे 2 + 1 याचा तुम्हाला आन्सर भेटणार ह्या ठिकाणी 3x इक्वल टू 14 + 1 काय भेटणार 15. इथे आता आपल्याला x काढायचा आहे. म्हणजे हा 3 जो आहे xच्या मल्टिप्लायचा डिवाईडला जाईल. तर तुम्हाला xची व्हॅल्यू जी भेटणार 15/3 भेटणार. 3ने 15 डायरेक्टली डिवाईड होतो. तर काय होईल 3 1 जा 3 5 जा म्हणजे तुम्हाला xची व्हॅल्यू जी आहे ती भेटते ह्या ठिकाणी काय 5. ओके. तर हा होता आपला एक पॅटर्न होता. आता बघा ह्या पॅटर्नमध्ये थोडंसं जर आपण इथे चेंज केलं, म्हणजे हाच क्वेश्चन जर आता आपण थोडा चेंज केला तर याचं काय करायचं. सपोज आता याच्यामध्ये नाही का एक क्वेश्चन दिला सपोज इथे 8x + 4 इज इक्वल टू x - 1 + 7. आता बघा यात तुम्हाला काय दिलं, की आपल्याकडे हा 8x + 4 तसाच राहील, हा x पण तसाच राहील. आता बघा ह्या ठिकाणी इथे नाही का हे दोन्ही पण कॉन्स्टंट टर्म आहे. पहिले याला आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. -1 + 7
दोघांचं साईन डिफरंट आहे म्हणजे सबट्रॅक्शन होईल, तर याचा आन्सर भेटणार 6 आणि बिगर नंबर साईन म्हणजे हा आला +6. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे की हा +4 जो आहे हा राईट साईडला घेऊन जाणार आहे. तर तुमच्याकडे इथे 8x = x + 6 हा +4 जो होता हा +4 होऊन जाईल राईट साईडला गेल्यावर -4. आता इकडे हा आपला एक्सला न्यायचा आहे लेफ्ट साईडला. आता हा एक्स जेव्हा जाईल लेफ्ट साईडला तर तो होऊन जाईल -x = 6 - 4 ॲज इट इज. राईट साईडचा 6 - 4 ॲज इट इज. आता बघा इथे परत काय आलं, एक्सचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 8 - 1चं सबट्रॅक्शन करायचं आहे. हा येईल 7x आणि 6 - 4चा आन्सर काय येईल 2. ठीक आहे. आता हा 7 जो आहे हा 7 जो आहे मल्टिप्लायमध्ये आहे एक्सच्या, हा जाईल डिवाइडला. तर x = 2/7. आता याचं डिव्हिजन तर पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. म्हणजे हे झालं आपलं ह्या ठिकाणी फायनल आन्सर. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण नाही का कोणत्याही लिनियर इक्वेशनला सॉल्व करू शकतो. पण याच्यामध्ये हा जो पॅटर्न आहे हा थोडा वेगळा होता. हा पॅटर्न होता आपला कोणता, ax + b = cx + d हा पॅटर्न होता ह्या ठिकाणी. ठीक आहे. त्यात आपण काय केलं, व्हेरिएबलची टर्म लेफ्ट साईडला घेतल्या आणि कॉन्स्टंट टर्म राईट साईडला ट्रान्सफर केल्या. ठीक आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही जर डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पण डाऊट्स क्लिअर करायला विसरू नका. ओके. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.